नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या दत्ता चौली माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। ज्या गोष्टीची शेतकऱ्याला प्रतीक्षा होती मागील 2-3 महिन्यापासून, ती म्हणजे पीएम किसान व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यासोबतच मिळणारं नमो शेतकरी अनुदान। हे एकूण 4000चं अनुदान जे मागील 2-3 महिन्यापासून थकीत होतं, आता जानेवारी महिन्यामध्ये असं समजण्यात आलं की केंद्राने एक तारीख जाहीर केलेली आहे, ती म्हणजे 24 फेब्रुवारी। जी काही दिलासादायक बातमी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते, तोपर्यंतच एक नवीन बातमी आणखीन शेतकऱ्यांच्या कानावर अशी पडते की त्यांचं कुणाचं फार्मर आयडी कार्ड बनलेलं आहे व फार्मर रजिस्ट्रेशन झालेलं आहे, शेतकऱ्याचं ओळखपत्र बनलेलं आहे, त्यांनाच आता फक्त पीएम किसानच्या इथून येणारा म्हणजे जो 19व्या हप्ता असणार आहे किंवा नमो शेतकरीचा हप्ता असणार आहे तो प्राप्त होणार आहे। मग आता परत एकदा शेतकरी संभ्रमात आलेला आहे की जे काही तुटकीशी मदत सरकार, केंद्र सरकार किंवा राज्य सरकार करते त्यामध्येही अटी शर्तीचं जे काही गोंधळ लावलेला आहे आणि त्यामुळे आपण लाभापासून वंचित राहत आहोत का। नवीन फार्मर आयडी कार्ड कसं काढायचं, त्यामध्ये किती वेळ जाणार आहे आणि जर त्यामध्ये वेळ निघून गेला तर येणाऱ्या 24 फेब्रुवारीपासून आपण वंचित राहूत का, याच संभ्रमात शेतकरी आहे। काळजी नसावी। मी मागील 5 ते 6 वर्षापासून सीएससी माझं स्वतःचं सीएससी केंद्र आहे, पीएम किसानच्या नोंदण्याही मी 2019 पासून केलेल्या आहेत आणि आता सध्या जे फार्मर आयडी कार्ड बनवणं चालू आहे शेतकऱ्याचं ओळखपत्र तेही मी काढत आहे। त्यामुळे तुम्हाला अत्यंत उपयुक्त आणि खरी अशी बातमी या चॅनल मार्फत सतत देण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यासाठी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की या चॅनलला सबस्क्राइब करायला नक्कीच विसरू नका। चला तर मग नेमकं पाहूया फार्मर आयडी कार्ड कंपल्सरी आहे का पीएम किसान योजनेमध्ये लाभ मिळवण्यासाठी। मित्रो, पीएम किसानचा 19वा हप्ता जो की 24 फेब्रुवारीला येणार होता, मग त्यातच आता हे फार्मर आयडी कार्डचं नवीन योजना जी केंद्राने चालू केलेली आहे, त्यामुळं जर ते नाही काढलं तर आपण लाभापासून वंचित राहू का, तर तसं नाहीये। याचे प्रामुख्याने 3 कारण आहेत। कारण नंबर 1, 31 जानेवारीच्याच वर्तमानपत्रात आलेलं आहे, दैनिक वर्तमानपत्र इंडियन एक्सप्रेस जे नॅशनल लेवलचं वर्तमानपत्र आहे, त्यामध्येही सांगण्यात आलेलं आहे की पीएम किसानच्या नोंदणीसाठी हे आता फार्मर आयडी कार्ड कंपल्सरी झालेलं आहे। म्हणजेच काय की दर महिन्याला पीएम किसानवरती जवळपास 2 लाख अर्ज येतात आणि या अर्जाची छाननी करत बसावी लागते। तर या अर्जाची छाननी करण्याची आवश्यकता नाहीये जर शेतकऱ्याने पीएम किसानमध्ये नोंदणी करण्याच्या अगोदर जर स्वतःचं फार्मर रजिस्ट्रेशन केलं तर। आता ही एक बातमी आहे की पीएम किसानच्या नोंदणीसाठी फार्मर रजिस्ट्रेशन किंवा शेतकऱ्याचं ओळखपत्र असणं गरजेचं आहे। त्यासोबतच दुसरी महत्त्वाची बाब की का फार्मर कार्ड कंपल्सरी नाहीये पीएम किसानचा हप्ता येण्यासाठी। आपण पाहतोय की पीएम किसानची योजना जी सुरू झाली होती 2019व्या वर्षी, त्या योजनेला अंमलात आणण्यासाठी म्हणजे शेतकऱ्यांना नोंदणी करून घेण्यासाठी कमीत कमी 2 ते 3 वर्षाचा वेळ गेलाय आणि अद्याप ही नोंदणी सुरूच आहे। तर अशी जी काही मोठा प्रकल्प आहे, जी की मोठी योजना आहे, ही 2 ते 3 महिन्यात त्याची नोंदणी पूर्ण होणं अशक्य आहे। आपण पाहतोय की इतके शेतकऱ्याची जी संख्या आहे ती करोडोवरती आहे आणि यंत्रणाही कमी पडेल जर कमी वेळात जर तुम्हाला नोंदणी करायची असेल। त्यामुळे काळजी नसावी। जो काही 19वा किंवा 20वा जरी हप्ता असला तरी जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुम्ही या लाभापासून वंचित राहणार नाही। त्यासोबतच तिसरी महत्त्वाची बाब अशी आहे की फार्मर रजिस्ट्रेशन कार्ड आणि पीएम किसान या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत। मान्य आहे या दोन्ही केंद्राच्याच योजना आहेत, पण फार्मर रजिस्ट्रेशन हे आता शेतकऱ्याच्या 7/12 आधार कार्डशी संलग्न करण्याचं गोष्ट आहे आणि एक युनिक आयडी त्याला मिळणार आहे। त्यामुळे प्रत्येक योजनेमध्ये ज्यावेळेस तुम्ही सहभाग घ्याल त्यावेळेस तुमची जमीन आहे का, तुमचं बँक पासबुक तेच आहे का, तुम्हीच लाभार्थी आहात का, या तिन्ही गोष्टीची पडताळणी त्या योजनेमध्ये करण्याची आवश्यकता राहणार नाही। म्हणजे तुम्ही डीबीटी घेत असाल किंवा तुम्ही विमा उतरवत असाल तर प्रत्येक वेळेस तुमचीच जमीन आहे का, तुमचाच 7/12 लावलेला आहे का, तुमचंच बँक पासबुक लावलं आहे का, हे तपासण्याची आता यंत्रणा किंवा गरज राहणार नाही जर तुमच्याकडे फार्मर किंवा शेतकऱ्याचं ओळखपत्र असेल तर। आणि पीएम किसानचं सांगायचं झालं तर पीएम किसान हे जे कोणी पात्र शेतकरी आहेत ज्यांना 17वा 18वा हप्ता मिळाला आहे त्यांना 19वा हप्ता मिळणारच आहे। कारण 14व्या हप्त्यापासून जी काही पडताळणी आणि छाननी सुरू झाली होती त्यानंतर जर तुमच्याकडे 19व्या हप्त्यापर्यंत तुम्ही आला असाल तर तुम्ही पात्र शेतकरी आहात पीएम किसानसाठी। त्यामुळे आता तुम्हाला येणाराही लाभ आहे तो मिळणारच आहे। थोडा लवकर मिळेल, कुणाला उशिरा मिळेल, परंतु लाभ हा मिळणार आहे। आशा करतो की ही माहिती तुमच्यासाठी खरंच उपयुक्त ठरणार आहे। पीएम किसान किंवा शेतकरी कार्डासंदर्भात जर काही तुम्हाला प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी ते सोडवण्याचा प्रयत्न करेन। सोबतच चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।